भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे। आता लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे। ही घटना 6 वर्षापूर्वी घडली होती। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती। 2020 मध्ये तुतुकुडी जिल्ह्यातील सातनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता। पी जयराम वय वर्ष 51 आणि त्यांचा 31 वर्षाचा मुलगा जे बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविडमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती। जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहेत। परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवण्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती। हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला। पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्गुणपणे छळ केला। नातेवाईकांनी आरोप केला की त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते। एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरली। पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते। नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसातच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरुद्ध तीव्र संताप उसळला। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य CIDने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने तपास हाती घेतला। CBIने एका इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली होती। आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते। तपासादरम्यान CCTV फुटेज देखील हटवण्यात आले, यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले। तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा कोविडमुळे मृत्यू झाला। 6 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये मदुराई न्यायालयाने या खटल्याची सुनावणी पूर्ण केली आहे। मार्च 2026 मध्ये या सर्व 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेला आहे। हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला, मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झालं। 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। निरीक्षक S श्रीधर, उपनिरीक्षक P रघु, बालकृष्ण, हेड कॉन्स्टेबल S मुरुगन, सिमुदराई कॉन्स्टेबल M मथुराज, त्याचबरोबर चेल्लादुराई, X थॉमस, फ्रान्स आणि S वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत। CBI आणि पीडितेच्या कुटुंबियांनी मृत्यूदंडाची मागणी केली होती। न्यायालयाने हे प्रकरण पोलीस अत्याचाराचे एक गंभीर उदाहरण असल्याचे नमूद केले। इतकंच नाही तर सर्वात कठोर शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंच्या विषयावर देशव्यापी चर्चा सुरू झाली आहे। अनेक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले। तसेच कोर्टात पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, कारण की या सर्वांनी बापलेकाचा बळी घेतलेला आहे। अक्षरशः मग त्यानंतर बळी घेतल्यानंतर त्यांना मारहाण केली आणि मारहाणीमुळे जखमा झाल्या आणि त्यातच बापलेकाचा मृत्यू झाला। आणि एवढंच नाही तर या सर्वांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं